सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. इक्वेशन आहे 5x - 3y = 8 आणि त्याच प्रश्नातील दुसरं इक्वेशन आहे 3x + y = 2. तर सर्वप्रथम दिलेली इक्वेशन आपण एका खाली एक मांडून घेऊयात. 5x - 3y = 8 इक्वेशन नंबर 1 आणि 2 नंबरचं इक्वेशन आहे 3x + y = 2 इक्वेशन नंबर 2. आता या ठिकाणी एक्सचा सहगुणक पहिल्या इक्वेशनमध्ये 5 आहे आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये 3 आहे, जो की समान नाही आहे. वायचा सहगुणक पहिल्या इक्वेशनमध्ये -3 आहे आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये 1 आहे, हा पण समान नाही आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, तर एक्सचा किंवा वायचा सहगुणक समान करावा लागेल. यासाठी आपण वायचा सहगुणक समान करूया. इथं पहिल्या इक्वेशनमध्ये -3 आहे, मग दुसऱ्या इक्वेशनमध्ये 3 आणूया. यासाठी मल्टिप्लाय इक्वेशन 2/3. मग त्यानुसार 3 त्रिक 9x + 3y = 3 दुनी 6 हे आलं आपलं इक्वेशन नंबर 3, जे की इक्वेशन 2 वरून तयार केले. मग आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 ची तुलना करू. 5x 9x - 3y + 3y 8 आणि 6. मग 3y ला 3y जर कट करायचं असेल तर आपल्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 ची ॲडिशन करावी लागेल. त्यामुळे लिहूयात ॲडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 3. मग करूया ॲडिशन. 5x - 3y = 8 प्लस 9x + 3y = 6. या ठिकाणी -3y ला +3y कट झालं, राहिलं काय तर 9x आणि 5x 14x = 8 आणि 6 14, म्हणजेच x बरोबर आलं 1. आता ही जी x ची किंमत आली ही आपण वरील कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करू शकतो. आपण इक्वेशन 2 मध्ये ती पुट करू. मग सबस्टिट्युटिंग x = 1 इन इक्वेशन 2. जसं की आपण बघतोय 3x + y = 2 हे आपलं इक्वेशन 2 होतं. आता ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी 1 लिहू शकतो. 3x म्हणजेच 3 × 1 + y ॲज इट इज बरोबर 2. 3 × 1 3 + y = 2. आपल्याला किंमत पाहिजे y ची, त्यामुळे हे अधिकचं 3 बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवूया. y = 2 - 3 म्हणजेच राहिलं काय तर y = -1. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सोल्युशन x y = x ची किंमत 1 आणि y ची किंमत -1. थँक्यू.